उपनगराध्यक्ष पदासाठी व स्वीकृत म्हणून नगरपालिकेत जाण्यासाठी अनेक जणांमध्ये स्पर्धा। ॲडव्होकेट गुरुदास अभ्यंकर यांच्यासह अनेक जणांची नावे स्वीकृत नगरसेवक पदासाठी चर्चेत। प्रतीक्षा शिरसाट, महादेव धोत्रे व दोन्ही मलपे पैकी कोण होणार उपनगराध्यक्ष ठरणार 15 तारखेपर्यंत। पंढरपूर नगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळाली। त्यामुळे या झालेल्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिताताई भागीरथ भालके या तब्बल जवळजवळ 11,500 मतांनी पंढरपूर शहरातून निवडून आलेल्या आहेत। आता उपनगराध्यक्ष पद व स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, उमेश मालक परिचारक व प्रणव दादा परिचारक यांच्याकडे अनेक जण हजेरी लावताना दिसत आहेत। यामध्ये अत्यंत कमी मताधिक्याने पराभूत झालेले व पक्षनेते म्हणून पंढरपूर नगरपालिकेत काम केलेले ॲडव्होकेट गुरुदास उर्फ संग्राम अभ्यंकर यांच्या बरोबरच अनेक जण स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असून काही नावे गोपनीय असून ती जवळजवळ 15 जानेवारी नंतरच पुढे येतील अशी वस्तुस्थिती असून उपनगराध्यक्ष पदासाठी सुद्धा अनेक जणांनी आपले दैव पाण्यात ठेवलेले दिसत आहे। यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे सौ प्रतीक्षा विक्रम शिरसाट, बालाजी मलपे, माजी उपनगराध्यक्ष राहिलेले विशाल मलपे, त्याचबरोबर चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले महादेव बॉस धोत्रे, लखन जंबू चौगुले या सर्वांबरोबर अनेक जण इच्छुक असून त्यांची नावेही गुपित ठेवण्यात आलेली आहेत। पांडुरंग आघाडीकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना नक्की ज्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न होणार असून याबाबत माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांचा निर्णय अंतिम राहणार आहे। विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांच्या गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।